नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनेल मराठी नेट कॅप याच्यामध्ये. तर आज आपण पाहणार आहे कास्ट व्हॅलिडिटी कशी काढावी, तसेच कास्ट व्हॅलिडिटी काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात, किती खर्च येतो आणि कास्ट व्हॅलिडिटी कोणाची निघते याच्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहे. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आपण व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुप तयार करत आहे. याच्यामध्ये तुम्हाला सरळ सेवेबद्दल माहिती, वेगवेगळ्या परीक्षेची माहिती, तसेच कोणकोणते भरती निघणार आहे याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. याच्याबद्दल आपल्या ग्रुपमध्ये महत्त्वाचे अपडेट्स त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. तसेच तुम्ही एखादी फॉर्म्स भरता, त्याची एक्झाम कधी आहे, त्याचे हॉल तिकीट कधी येणार आहे, त्याचा निकाल कधी लागणार आहे, याच्याबद्दल आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण अपडेट नेहमी देत राहणार आहे. त्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आपण हा ग्रुप तयार करत आहे. प्रत्येक अपडेट आपण यूट्यूब व्हिडिओमार्फत देऊ शकत नाही, तसेच त्यासाठी आपण व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुप तयार करत आहे. हा ग्रुप तयार केल्यानंतर तुमचा नंबर हा प्रायव्हेटमध्ये राहणार आहे, तो कोणासोबत हा शेअर केला जाणार नाही. तसेच तुमच्या मोबाईल नंबरचा गैरवापर होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. यासाठी हा ग्रुप महत्त्वाचा आहे, तर लवकरात लवकर तुम्ही जॉईन व्हा. या ग्रुपची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. कास्ट व्हॅलिडिटी काढण्यासाठी ही लिंक आहे. ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अप्लाय करा. सर्वप्रथम आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन क्लिक हिअर या ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिलेक्शनमध्ये तुमचं सिलेक्ट करा, मिस्टर मिसेस वगैरे काय असेल ते. या ठिकाणी तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने तुमचं कास्ट सर्टिफिकेटवर नाव आहे त्या पद्धतीने इथे तुम्ही नाव टाकून घ्यायचं आहे तुमचं व्यवस्थित. यामध्ये अजिबात स्पेलिंग मिस्टेक करू नका, तुम्हाला भविष्यात भरपूर प्रॉब्लेम येतील. त्यामुळे व्यवस्थित नाव टाका. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. त्याच्यानंतर जेंडर सिलेक्ट करा. त्याच्यानंतर आपला व्हॅलिड ईमेल आय डी या ठिकाणी टाकून घ्या. या ठिकाणी ईमेल आय डी टाकून झाल्यानंतर पुढे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर हा व्हॅलिड टाकून घ्या, कारण त्याच्यावर आपल्याला OTP येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी व्यवस्थित मोबाईल नंबर टाकून घेऊन सेंड OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर 2 मिनिटात आपल्या मोबाईलवर OTP येईल, तो आपल्याला पुढे आपण सबमिट करायचा आहे. यासाठी OTP येण्यासाठी आपण थोडा वेळ वाट पाहूया. या ठिकाणी सेंड OTP म्हटल्यानंतर आता OTP येईल आपल्या मोबाईलला, तर 2 मिनटं इथं वाट पाहू. आलेला OTP या ठिकाणी टाकून व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली आपल्याला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. एखादा स्ट्रॉंग पासवर्ड या ठिकाणी तुम्ही टाकून घ्या. त्याच्यानंतर कॅप्चा टाकून आपल्याला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. कॅप्चा टाकून झाल्यानंतर सबमिट ऑप्शन येईल, त्याच्यावर क्लिक करून घ्या. याच्यानंतर आपले या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं आहे. याच्यानंतर आपल्या ईमेल आय डीवर एक लिंक येईल. ती लिंक फक्त आपल्याला ओपन करून व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी मी व्हेरीफाय करून घेतो. त्याच्यानंतर आता डायरेक्ट लॉग इन करून घेतो. माझ्या मोबाईलमधून मी व्हेरीफाय करून घेतलेला आहे ईमेल आय डी. त्याच्यानंतर ID पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून मी लॉग इन करून घेतो. या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही या पद्धतीने. त्यानंतर टर्म कंडिशन ॲग्री करून प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आपल्याला व्हॅलिडिटी कशासाठी पाहिजे, एज्युकेशन, इलेक्शन, सर्व्हिस किंवा अदर कशासाठी पाहिजे, तर आपल्याला एज्युकेशनसाठी आता पाहिजे. तर एज्युकेशन सिलेक्ट करून कितवीसाठी पाहिजे ते या ठिकाणी सिलेक्ट करा. मी आता 12वीला आहे, तर 12वीच्या एज्युकेशनसाठी पाहिजे, तर 12वी हे सिलेक्ट करून घेतो. तुम्हाला कितवीसाठी पाहिजे ते त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून घ्या. याच्यानंतर आपल्याला ॲप्लिकेंट इन्फॉर्मेशन ही भरून घ्यायची आहे. या ठिकाणी आपलं नाव व्यवस्थित येईल. त्याच्यानंतर आपण सिंगल मॅरिड डिवोर्सवर आहे ते सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर ज्या पद्धतीनं आपलं कास्ट सर्टिफिकेटवर नाव आहे त्या पद्धतीने या ठिकाणी इथं नाव टाकून घ्यायचं आहे. सेम टू सेम कास्ट सर्टिफिकेटवर जसं नाव आहे त्या पद्धतीने टाकून घ्या. त्याच्यानंतर आधार कार्ड, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ, त्यानंतर जन्म ठिकाण, त्यानंतर या ठिकाणी तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे. तुम्ही कशातून येता, SC, BC, NT वगैरे ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर खाली कास्ट अप्लायमध्ये तुमच्या जात सिलेक्ट करून घ्या या ठिकाणी, जी कोणती जात असेल तुमची. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर टाका. त्यानंतर इश्यू डेट टाका, ज्या दिवशी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट भेटलं. त्याच्यानंतर कोणता जिल्हा आहे तुमचा कास्ट सर्टिफिकेटवर तो जिल्हा सिलेक्ट करा. त्यानंतर इश्यू ॲथॉरिटी कोणती आहे ती ॲथॉरिटी या ठिकाणी सर्टिफिकेटवरची बघून या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर कोणत्या गावातून तुम्हाला सर्टिफिकेट भेटलं ते गाव इथे सिलेक्ट करा. आणि आता फॉर्म भरताना तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट आहेत ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. स्वतःचा शाळा सोडल्या दाखला, वडिलांचा आजोबांचा शाळा सोडल्या दाखला, 7/12 असेल, 8 उतारा असेल, सेल्फ डिक्लेरेशन असेल. सेल्फ डिक्लेरेशन हे तुम्हाला तुमच्या शाळेतून भेटेल, शाळेतून किंवा कॉलेजमधून. त्या ठिकाणी तुम्ही ते घेऊन यायचं आहे.
त्याच्यानंतर तुमच्याकडे खाली ॲफिडेविट असतील, त्याच्यानंतर वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट असेल, त्यानंतर कॉलेजचा बोनाफाईड, रेशन कार्ड, या पद्धतीने तुमच्याकडे जे जे डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट सिलेक्ट करून घ्या. तर ऑदरमध्ये तुमच्याकडे एक्स्ट्रा कोणते डॉक्युमेंट असेल, म्हणजे CET फॉर्म भरला असेल तुम्ही, तर या ठिकाणी ऑदर सिलेक्ट करून CET फॉर्म हा तिथं टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर तुमची बोलीभाषा टाईप करा या ठिकाणी. दोन्ही ठिकाणी मदर टंगमध्ये आणि रिलिजन डिलेटमध्ये दोन्ही पण मराठीत सिलेक्ट करून घ्या. तर तुमची बोलीभाषा मराठी असेल तर या ठिकाणी गॉडनेसमध्ये तुमच्या कुलदैवत किंवा कुलदेवी काय असेल तर या ठिकाणी त्या देवाचं नाव टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्या पुढेच त्या गावाचं पण नाव टाकून घ्या, ज्या गावात तो कुलदैवत असेल तुमचा तो. त्याच्यानंतर तुमच्या कास्टमधील 5 आडनाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. समजा तुमची कास्ट OBC आहे तर OBCमध्ये 5 आडनाव येणार आहे ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. म्हणजे तुमच्या जातीमध्ये जे 5 आडनाव आहेत त्या ठिकाणी हे टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मी या ठिकाणी 5 आडनाव टाकून घेत आहे. हे सर्व झाल्यानंतर मी सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करतो. यानंतर आपल्याला या ठिकाणी ॲप्लिकंट ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. जो आपला ॲड्रेस आहे तो या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. जर आधार कार्डवर वेगळा ॲड्रेस असेल आणि आत्ता तुम्ही वेगळ्या पत्त्यावर राहत असेल तर ज्या पत्त्यावर तुम्ही आता राहता तो ॲड्रेस या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. पुढे कंट्री, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका हे सर्व अपडेट करून घ्या या ठिकाणी. व्यवस्थित टाकून घ्या सर्व इन्फॉर्मेशन. ही इन्फॉर्मेशन चुकता कामा नये. त्याच्यानंतर तुमच्या गावाचा पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आणि सिन्सवेअर ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही कधीपासून या गावात राहता ते वर्ष या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे जन्मापासून राहत असाल तर जे तुमचे जन्मवर्ष आहे ते वर्ष या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही जन्मापासून त्याच गावात राहता हे सिद्ध होईल. त्याच्यानंतर परमनंट ॲड्रेस सेम असेल तर येस करून सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या दोन डिटेल्स झाले सेव्ह करून. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपले एज्युकेशन डिटेल्स टाकायचे आहेत. म्हणजे तुम्ही प्रायमरी एज्युकेशनला कोणत्या शाळेत होता, ज्या पद्धतीने तुमचा शाळा सोडल्याचा दाखला आहे त्या पद्धतीने या ठिकाणी इन्फॉर्मेशन टाकून घ्यायची आहे. प्रायमरी एज्युकेशनमध्ये तुम्ही कोणत्या स्कूलमध्ये होता त्या स्कूलचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी स्कूलचं नाव टाकून झाल्यानंतर पुढे दिसेल बघा आपल्याला इयर फ्रॉम आणि इयर टू. या ठिकाणी आपल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर असतं आपण शाळेत प्रवेश कधी घेतला आणि शाळामधून बाहेर कधी पडलो. या ठिकाणी त्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरचं पाहून या ठिकाणी व्यवस्थित माहिती टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर कधीपर्यंत होता ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपली शाळा सोडल्याच्या दाखल्यावर कास्ट कोणती आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सेमच असणार आहे आपले OBC. त्याच्यानंतर गुरव या त्याच्यानंतर कंप्लीट या ऑप्शनवर क्लिक करून ॲड बटनावर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. तरच या डिटेल्स आपल्या सेव्ह होतील. त्याच्यानंतर डिटेल्स ही आपली सेव्ह झालेली आहे. आर यू शुअर तर ओके करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर डिटेल्स सेव्ह होतील. या ठिकाणी 3 डिटेल्स सेव्ह झालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला फॅमिली डिटेल्स विचारेल. फॅमिली डिटेल्समध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्या वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे. वडिलांचं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी. तर फर्स्ट नेममध्ये नाव टाकून घ्या, मिडल नेममध्ये वडिलांचं नाव, त्याच्यानंतर लास्ट नेममध्ये आडनाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ग्रँडफादर नेममध्ये आपल्या आजोबांचं नाव टाकून घ्यायचं आहे. काय जे पण नाव तुमचं शाळा सोडल्याचं दाखल्यावर असेल त्यांच्या तर ते व्यवस्थित नाव टाकून घ्यायचं आहे. स्पेलिंग मिस्टेक या ठिकाणी करू नका. स्पेलिंग मिस्टेक केल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे व्यवस्थित नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपल्या गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मागाशी केलं तसं कंट्री, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका हे सर्व सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर गावाचा पिनकोड टाकून घ्या या ठिकाणी. त्याच्यानंतर आपल्याला विचार फादर ऑक्युपेशन. त्याच्यानंतर खाली आपल्याला टाकायचं आहे वडील काय काम करतात ते. सर्व्हिस असेल, बिझनेस असेल, अदर काय असेल तर या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. तर त्या सर्व्हिस असेल तर ते सर्व्हिसचं नाव टाकून घ्यायचं आहे. बिझनेस असेल तर बिझनेसचं नाव. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट नंबरमध्ये वडिलांचा मोबाईल नंबर टाकून घ्या या ठिकाणी. त्याच्यानंतर खाली विचारेल बघा इनहेरिटन्स प्रोफेशनल ऑफ फॅमिली. तुमचा प्रोफेशनल बिझनेस काय ते या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सेव्ह ऑप्शनवर क्लिक करून पुढे जायचं आहे. त्याच्यानंतर विचार फादर आहे जास्त शिकलेले आहेत का, तर या ठिकाणी ते टाकून घ्यायचं आहे जास्त शिकले असतील तर. नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. त्याच्यानंतर पुढे आपण कंटिन्यू करू.
तर या ठिकाणी जास्त शिकले असल्यामुळे मी या ठिकाणी माहिती टाकून घेत आहे त्यांचं एज्युकेशन प्रायमरी स्कूलचं. त्याच्यानंतर कास्ट डिटेल्स खाली आपण टाकतो. ह्याच्यानंतर हे रेकॉर्ड नाही दिसत, ते नाही टाकले तरी चालेल, ते गरजेचं नाही आणि ते येत पण नाही. त्याच्यानंतर कंप्लीट एज्युकेशन करून या ठिकाणी वरती आपल्याला कधीपासून त्यांची शाळेमध्ये भरती झाली, त्याच्यानंतर त्यांनी कधी शाळा सोडली ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही शाळा सोडल्याच्या दाखल्यावर आहे त्या पद्धतीनेच टाकून घ्या व्यवस्थित. दुसरं काही चुकून वेगळं काही टाकू नका. त्याच्यानंतर वरती आपल्याला त्यांच्या शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे, ज्या शाळेत त्यांनी शिकलेले आहेत ते. या ठिकाणी सर्व माहिती टाकून घ्या व्यवस्थित. या ठिकाणी मी शाळेचे नाव टाकून घेत आहे. त्याच्यानंतर शाळेचं नाव टाकून झाल्यानंतर खाली आपल्याला ॲड बटन दिसेल, ॲड आणि प्लस चिन्ह दिसेल, त्या बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्या वडिलांच्या शाळेची डिटेल्स या ठिकाणी सेव्ह होईल, हे झालेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला विचारेल फॅमिली मायग्रेशन डिटेल्स. फॅमिली मायग्रेशन डिटेल्स म्हणजे तुम्ही कोणत्या बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात राहायला आला आहेत का, या पद्धतीची माहिती आहे या ठिकाणी. जर नसाला आला तर या ठिकाणी माहिती नाही भरली तरी चालेल, डायरेक्ट सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करून घ्या. त्याच्यानंतर विचारेल तुमच्या घरात कोणाची कास्ट व्हॅलिडिटी आहे का. जर असेल तर तिथं एस करून ती माहिती टाकून घ्यायची आहे. नसेल तर डायरेक्ट काही माहिती न टाकता सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे. या ठिकाणी मी आता सेव्ह अँड ऑप्शनवर क्लिक करून पुढे जात आहे, कारण कोणाची व्हॅलिडिटी नाही आहे त्याच्यामुळे. त्याच्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट्स अपलोड करायची ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी पाहू शकता कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण पिक अ फाईल या बटनावर क्लिक करून गॅलरीमध्ये जाऊ. त्याच्यानंतर त्यातली कास्ट सर्टिफिकेट हे डाउनलोड करून अपलोड करू. सर्व फाईल्स ह्या PDF पाहिजेत अपलोड करताना फाईल्स, आणि प्रत्येक फाईलची साईज ही 500 KB कमी पाहिजे, त्या ठिकाणी सांगितल्या पद्धतीने पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला ॲफिडेविट करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता ॲफिडेविट 17 रूल नंबर 14चा. त्याच्यानंतर खाली दुसरा ॲफिडेविट आहे फॉर्म नंबर 3 रूल 4.1चं. त्याच्यानंतर खाली 15चा फॉर्म आहे, तो तुम्हाला तुमच्या शाळेमधून भेटून जाईल. तो स्कॅन करून आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी फोटो टाकून घ्यायचा आहे, ॲप्लिकंटचा फोटो. त्याच्यानंतर ॲप्लिकंटची सिग्नेचर. त्याच्यानंतर खालील पाहू शकता या ठिकाणी JPG फॉर्मॅट पाहिजे आणि फोटोची साईज ही 50 KB, सिग्नेचरची 20 KB पाहिजे. खाली आपल्या वडिलांची सिग्नेचर पाहिजे या ठिकाणी, ती अपलोड करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर खाली डिटेल्समध्ये आपल्याला आपलं शाळा सोडल्यास दाखला, वडिलांचा शाळा सोडल्यास दाखला, आजोबांचा शाळा सोडल्यास दाखला. जर वडिलांची कास्ट सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी ते अपलोड करून घ्यायचं आहे खाली दिलेल्या पद्धतीनुसार. या ठिकाणी जरा इकडचं तिकडं डॉक्युमेंट झाले तरी चालेल. या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर खाली ऑप्शन येतील अपलोडचे, तर त्या ठिकाणी जाऊन आपण अपलोड करून घ्यायचं आहे. त्या पद्धतीने तुम्ही खाली पाहू शकता. वरती सिलेक्ट केल्यानंतर खाली ऑप्शन आलेले आहेत, हे पाहू शकता. 4 सिलेक्ट केले, 4 ऑप्शन आलेले आहेत. हे 5वं सिलेक्ट करतो खाली, तर 5 ऑप्शन येतील. या पद्धतीने ऑप्शन येतील. तर त्याच्यानंतर खालच्या डिटेल्समध्ये आपल्याला आपल्या कॉलेजचा बोनाफाईड अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर त्या कॉलेजची आयडेंटिटी असेल तर आयडेंटिटी सिलेक्ट करायची आहे. अदर डॉक्युमेंट्समध्ये आपलं रेशन कार्ड असेल, त्याच्यानंतर आपण CET फॉर्म भरलेला असेल तर तो या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहेत. म्हणजे अदर जे डॉक्युमेंट राहिले असेल तर ते खालच्या ऑप्शनमध्ये अपलोड करून घ्यायचे आहेत. कोणत्या पण ऑप्शनमध्ये काय पण डॉक्युमेंट अपलोड केले तरी चालतील खालच्या फॉर्मॅटमध्ये फक्त, पण वरती दिलेल्या फॉर्मॅटमध्ये वरचाच फॉर्मॅट असावा. या पद्धतीने आपल्याला सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी मी सर्व डॉक्युमेंट्स स्कॅन करून घेत आहे. तुम्हाला तात्पुरतं दाखवतो डॉक्युमेंट अपलोड कसे करायचे. या ठिकाणी पहिल्यांदा मी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करून घेत आहे. तर या ठिकाणी मी सिलेक्ट करतो आणि ओपन या बटनावर क्लिक करून घेतो. तर या ठिकाणी प्रोसेसिंग होईल आणि व्ह्यू अपलोड फाईल या ठिकाणी ओपन करून दाखवतो. या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट हे अपलोड झालेलं आहे. त्याच्यानंतर सेम डॉक्युमेंट्स फॉर्म 17 रूल 14 हे डॉक्युमेंट्स अपलोड करून दाखवतो. त्याच्यानंतर या ठिकाणी फाईल सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर ओपन या बटनावर क्लिक करा. पाहू शकता फॉर्म नंबर 17 14चा ओपन झालेला आहे. या ठिकाणी या पद्धतीने तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. तर मी खाली फोटो पण दाखवतो, फोटो कसा अपलोड करायचा. या ठिकाणी फोटो सिलेक्ट करा. फोटो हा JPG साईजमध्ये असावा आणि त्याची साईज 50 KBच्या आतमध्ये असावी. सिग्नेचर ही 20 KBच्या आतमध्ये असावी आणि फोटो हा JPGमध्ये असावा.
या पद्धतीने सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करून घ्या. त्याच्यानंतर खाली वडिलांची सही ही पण दिसेल तुम्हाला. ही पण सही या ठिकाणी आपण अपलोड करून घेतो. या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून झालेले आहेत. तर याच पद्धतीने तुम्हाला खालील सर्व डॉक्युमेंट्स त्या पद्धतीने अपलोड करायचे आहेत. सर्व डॉक्युमेंट अपलोड करायला खूप टाईम जाईल, तर मी ह्या ठिकाणी स्किप करून डायरेक्ट सर्व डॉक्युमेंट अपलोड करून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करून घेतो. तर या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत. तर त्याच्यानंतर पुढचा इंटरफेस तुम्हाला दाखवतो. आपण आतापर्यंत जेवढी इन्फॉर्मेशन भरली ती या ठिकाणी आपल्याला शो होईल. व्यवस्थित माहिती बघून घ्या, काही चुकलं असेल नसेल, स्पेलिंग मिस्टेक वगैरे, आणि फोटो अपलोड केलेले ते पण पाहून घ्या. त्याच्यानंतर सर्व्हर बरोबर असेल तर कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक कॅप्चर टाकून सबमिट करायचं आहे. जर इन्फॉर्मेशन चुकीची असेल तर एडिट ऑप्शनवर क्लिक करून ज्या ठिकाणी चुकले त्या ठिकाणी आपण जाऊन डायरेक्ट आपण एडिट करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी सर्व इन्फॉर्मेशन आत्ताही पाहून घेतलेले आहे, सर्व बरोबर आहे. तर या ठिकाणी कॅप्चर टाकून डायरेक्ट सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून घेतो आणि फायनल सबमिशन करून झालेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला आपण स्टुडंट असल्यामुळे ₹100 पेमेंट या ठिकाणी आपल्याला करावं लागणार आहे. आणि जॉब पर्सनवाल्यांना जर व्हॅलिडिटी लागणार असेल तर त्यांना ₹500 पेमेंट असतं. त्यांनी पण याच पद्धतीने सर्व फॉर्म भरायचा आहे, त्याच्यामध्ये काही चूक नाही आहे. सर्व इन्फॉर्मेशन सारखीच असते. तर या ठिकाणी आपण आता पेमेंट करून घ्या. त्यासाठी आपण UPI ऑप्शनवर जाऊ. फोनपे किंवा तुमच्याकडे जे पण पर्याय उपलब्ध असतील ते पर्याय आपण सिलेक्ट करून घेऊ. फोनपे किंवा दुसरा कोणता पर्याय उपलब्ध असेल तर त्याच्यावर पेमेंट करा. माझ्याकडे आता दुसरा ऑप्शन आहे, तर त्यामध्ये ऑदर डिटेल्स हे ऑदर्स ऑप्शन सिलेक्ट करून या ठिकाणी UPI ॲड्रेस टाकून घेतो. तर या ठिकाणी UPI सक्सेसफुल ॲड्रेस झालेला आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट पेमेंट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मोबाईलवर रिक्वेस्ट जाईल आपल्याला. त्यानंतर मोबाईलवर रिक्वेस्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पेमेंट या ठिकाणी करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी माझ्या मोबाईलमधले पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. तर या ठिकाणी आता ॲटोमॅटिक आपल्याला सक्सेसफुलचा मेसेज येईल आणि आपण दुसऱ्या इंटरफेसवर आपण जाऊ. या ठिकाणी झालेलं आहे आपलं पेमेंट, तर पाहू शकता. या ठिकाणी आपल्याला रिफ्रेश किंवा बॅकचं बटन दाबायचं नाही. तर या ठिकाणी आपल्याला पाहू शकता पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर आपलं ॲप्लिकेशन ID आलेली आहे. तर या पद्धतीनं आपण सर्व फॉर्म व्यवस्थित भरून झालेला आहे आणि ॲप्लिकेट ID आलेली आहे. तर याच्यानंतर तुम्हाला दाखवतो. त्यानंतर आपण फीडबॅक आपण या ठिकाणी काही पण देऊ शकतो. तुम्हाला साईट कशी वाटली, कशी वगैरे त्या ठिकाणी तुम्ही तुमच्यामध्ये रेफरन्स देऊन टाका. त्याच्यानंतर आपल्याला खाली दिसेल PDF डाउनलोड. या ठिकाणी दोन्ही PDF डाउनलोड करून घ्यायचे आहेत. ॲप्लिकेशन फॉर्मची आणि खाली दिलेली पेमेंट रिसिप्ट. ह्या दोन्ही पण PDF आपण डाउनलोड करून आपण प्रिंट काढून घ्यायचे आहे. या ठिकाणी सर्व पेमेंट आपले झालेलं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता. मी तुम्हाला प्रिंटआउट ओपन करून दाखवतो. त्याच्यानंतर आपण जो फॉर्म भरला त्याची आपण प्रिंट डाउनलोड केली. तर त्या प्रिंटआउटवर का नाही फर्स्ट पेजवरतीच आपल्याला का नाही ज्या ठिकाणी आपल्याला फॉर्म सबमिट करायचा आहे त्याचा ॲड्रेस असतो त्या ठिकाणी. तर त्या ॲड्रेसवर जाऊन आपल्याला हा फॉर्म सबमिट करायचा आहे. एक ओरिजिनल डॉक्युमेंटचा सेट घेऊन जायचा आणि दुसरा झेरॉक्स सेट घेऊन जायचा आहे त्या ठिकाणी. या पद्धतीने आपण हा फॉर्म भरलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार करत आहेत. तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही व्हॉट्सअप हा आपला ग्रुप जॉईन करून घ्या. त्याच पद्धतीने सर्व तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा फॅमिलीमध्ये आपल्या ग्रुपची लिंक सेंड करा आणि सर्वांना ग्रुप जॉईन होण्यासाठी सांगा. धन्यवाद.